आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीसाठी आता मंत्रालयामध्ये मंत्री दाखल होऊ लागलेत। धनंजय मुंडे मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे। काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये आज अपेक्षित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता मंत्रालयामध्ये दाखल झालेत आणि मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। आशिष शेलार येतात, हसन मुश्रीफ, सर्वच मंत्रीगण आता काही वेळामध्ये पोहोचतात आणि मंत्रिमंडळाच्या या बैठकीला आता सुरुवात होतीये। सध्या राज्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे गाजतात ते म्हणजे आरोग्य विभागातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींनी खरं तर सगळीकडे खळबळ उडाली, ते म्हणजे बुलढाण्यातली केस गळतीचं प्रकरण आणि दुसरं म्हणजे राज्यावर जे सध्या संकट आलेलं आहे ते सिंड्रोमचं, जीबीएसचं, आणि त्यामुळे या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय नेमकी चर्चा होती बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर राज्यातले महत्त्वाचे विषय आहेत आणि यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय सध्या गाजतो आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी अंजली दमानिया काल अजित पवारांना भेटल्या होत्या। आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्याचप्रमाणे सुरेश धस सुद्धा आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। तर या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण जे तापलेलं आहे राज्यातलं, त्यात मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। तेव्हा कुठकुठल्या मुद्द्यांचा नेमका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंत्रिमंडळाची ही आजची महत्त्वाची बैठक असणार आहे। धनंजय मुंडे आता बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। नवनिर्वाचित अनेक मंत्री आहेत जे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आता येत आहेत। गणेश नाईक पोहोचलेत, हसन मुश्रीफ आलेले आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी मंत्रिमंडळाच्या या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया कृष्णातकडे, जाणून घेऊया मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातल्या आणखी तपशील। कृष्णात, मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे, अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला या बैठकीमध्ये येतील अशी अपेक्षा आहे। काय नेमके मुद्दे आहेत जे सध्या चांगलेच तापलेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते येण्याची अपेक्षा आहे? प्रामुख्याने जीपीएस आचारा वाढता पाहता त्या संदर्भातला चर्चा ही कॅबिनेट बैठकीमध्ये आज होणार आहे। त्याचबरोबर बुलढाणा इथल्या एका गावामध्ये केस गळतीचं जे प्रमाण वाढलं होतं त्या संदर्भातलं देखील आढावा घेतला जाईल। त्याचबरोबर प्रामुख्यानं हे सर्वांनी जास्त चर्चेची गोष्ट आहे ती संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि धनंजय मुंडे हे थोड्या वेळापूर्वी या कॅबिनेट बैठकीसाठी हजर झालेले आहेत। कालच अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आपण निर्णय घेऊ असं सांगितलं गेलं होतं आणि धनंजय मुंडे आज कॅबिनेटच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे हा देखील चर्चेचा मुद्दा कदाचित कॅबिनेटमध्ये असू शकतो। अगदी त्याचप्रमाणे सुरेश धस सुद्धा आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, तेव्हा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय या संदर्भात सुद्धा काही मागणी होऊ शकते का? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीसंदर्भात ही महत्त्वाची बैठक होणार होती, काय नेमकं कृष्णात मंत्रिमंडळाच्या बैठकीत हाही मुद्दा चर्चेचा असू शकतो? कॅबिनेट बैठकीमध्ये सध्या जे अजेंड्यावर विषय घेतलेला आहे त्यामध्ये हा विषय नाहीये, परंतु ऐनवेळी ह्या विषयावर कदाचित चर्चा होऊ शकते जर तुम्ही मुद्दा उपस्थित केला असेल तर। परंतु कॅबिनेट बैठक झाल्यानंतर सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात मागणी करत आहेत, त्यांची भेट घेत आहेत। परंतु एकंदरीतच जे विषय समोर येत आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुषंगाने येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित आज निर्णय घेतला जाऊ शकतो का? कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये हा कदाचित निर्णय होऊ शकतो। त्या संदर्भात कदाचित धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातला विषय जो आहे तो चर्चेला येऊ शकतो। अगदी ठीक कृष्णात, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करूया। काय नेमकं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खलबतं चालली आहे जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू होईल आणि सर्व मंत्रीगण या बैठकीसाठी आता पोहोचलेले आहेत। ही महत्त्वाची कॅबिनेटची बैठक आहे, सध्या राजकीय विषय चर्चेत आहेत।